नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आदिवासी संबंधित व इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. पालघरमध्ये गेल्या महिन्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने असेच धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये कुपोषितांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे थकीत THR आदी प्रश्नांवर धरणे आंदोलन केले होते. यावेळी पालघर मुख्य अधिकारी निधी चौधरी यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार विवेक पंडित यांच्या असभ्य वर्तणुकीमुळे त्यांच्यासह 36 कार्यकर्त्यांवर गुन्हे लादल्यामुळे त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांना आज जामिनावर सोडण्यात आले. या दरम्यान पालघर जिल्ह्यातील मुख्य अधिकारी निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाई करावी, अन्यथा श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. मुलांना पोषण आहाराचे पैसे नाहीत, 5-5 महिने अंगणवाडी सेविकांना मानधन नाही, जो आहार दिला जातो तो अत्यंत निकृष्ट आहे, जनावरं देखील तो खात नाहीत. या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविका आणि संघटनेचे कार्यकर्ते जाब विचारायला गेले, त्यांना उत्तर देता आली नाहीत, म्हणून त्या पळून जाऊ लागल्या. त्यावेळेला त्यांचं वाहन अडवलं ही वस्तुस्थिती आहे. परंतु या पलीकडे काहीही झालेलं नाही. त्यांनी त्यावेळेला पोलिसांनी विचारलं की गुन्हा दाखल करायचा आहे का, कारण संपूर्ण पोलिसांचा गराडा, पोलीस स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित होता. जे काही घडलं ते त्यांच्या समोर घडलं. पोलिसांनी विचारलं गुन्हा दाखल करायचा आहे का, त्याला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल करायचा नाही असं सांगितलं. नाही तर पोलीस अधिकारी होते आणि नंतर 24 तासानंतर गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या आधीच मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीची अतिशय विकृत पौराणिक संदर्भ घेऊन, ज्याला वास्तवाशी काही संबंध नाही, अशा पद्धतीची बदनामी संघटनेची केली जाते आणि आमची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो. या IAS ऑफिसरला न शोभणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे एखादी स्त्रीत्वाचा अपमान जर झाला असेल, आमच्याकडून विनयभंग झाला असेल, आमच्याकडून त्यांना काही लज्जास्पद वागणूक मिळाली असेल तर तसं FIR मध्ये यायला हवं होतं. जर तसं काही नाही तर सोशल मीडियावर या अधिकाऱ्यांनी जे केलं त्याबद्दल जाब विचारला पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे, ही आमची खास मागणी आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? आपण जर एका पोलिसाची तक्रार केली तर काय होऊ शकते याचा धक्कादायक प्रत्यय ठाण्यातील पाचपाखाडी भागात राहणाऱ्या एका युवकाला आला आहे. मुंबई पोलीस दलात काम करणारे रमेश आवटे व युवक अतुल पेठे यांच्यात काही आर्थिक व्यवहारातून वाद झाला. त्याची पोलीस तक्रार केल्यानंतर रमेश आवटे यांनी आपल्याकडे असलेले वाहनच चक्क तक्रार करणाऱ्या युवकावर घातले. युवक सतर्क असल्यामुळे तो बचावला, पण काही अंतर कारच्या बॉनेटवर चांगलाच फरफटला. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजूनही पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. 21 एप्रिल 2017 रोजी तो पाचपाखाडीला आला. तो प्रशांत कॉर्नरमध्ये जात होता आतमध्ये, पण तो सरळ मार्गाने न जाता मी मुद्दामून तिकडे एकटा आहे म्हणून माझी छेडछाड करण्यासाठी तो मुद्दामून तिरक्या दिशेने आला
खरं तर प्रशांत कॉर्नर त्याच्या घरापासून एक हार्डली 2 ते 3 मिनिटावर आहे, पण मुद्दामून मला छेडछाड करण्यासाठी किंवा शिवीगाळ करण्यासाठी तो मुद्दामून खारेगावपासून ते पाचपाखाडीला मुद्दामून तो येतो. आणि त्या दिवशी तो माझं लक्ष नसताना मी माझं काम करत होतो आईस्क्रीम स्टॉलवर, तेव्हा तो पाठीमागून येऊन शिवीगाळ करायला त्याने सुरुवात केल्यानंतर मला पटकन कळलं नाही कोण आहे, म्हणून तो आतमध्ये जाताना मी बघितलं तर मागे गाडी वगैरे होती उभी. म्हणून तो जेव्हा जसा बाहेर आला प्रशांत कॉर्नरमधनं, तेव्हा मी ऑलरेडी पेट्रोलिंग नौपाडा पोलीस स्टेशनला फोन केला होता पेट्रोलिंगसाठी. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा मी त्याला विचारलं शिवीगाळ तू कोणाला करत होतास, म्हणून त्याने परत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि तो एव्हिडन्स कॅप्चर करण्यासाठी मी माझा मोबाईल बाहेर काढून फोटोशूट करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने गाडी अंगावरनं समोर क्रॉसिंग करून मला घसरत घेऊन गेला. आणि जेव्हा पब्लिक जमा झाली तेव्हा पब्लिकने आरडाओरडा केला की मागनं बस येते. आणि जेव्हा एक्झॅक्ट बस होती तेव्हा मला अलर्टनेस जागृत झाला माझा, म्हणून मी बोनेटवर उडी मारली. आणि बोनेटवर उडी मारल्यानंतर सगळी पब्लिक जमा झाली तिकडे, तरी तो गाडी चालवत होता. लोकांनी थांबवली ती गाडी, गाडी थांबवल्यानंतर मी बोनेटवरनं उडी मारली. बोनेटवरनं उडी मारल्यानंतर त्याने लोकांना सांगितलं मी गाडी बाजूला घेतो, पण त्याने गाडी बाजूला न घेता त्याने तिकडनं पळ काढला महापालिकेच्या दिशेने. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ज्या पद्धतीने शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने भाजीपाला नियमनमुक्ती केली आहे, त्याच धर्तीवर आता कडधान्य नियमनमुक्तीचा निर्णय सुद्धा येत्या काळात घेतला जाणार असल्याचे आश्वासन कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. या संदर्भात तात्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असून त्यानुसार शेतकऱ्यांचे कडधान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पावले उचलले जातील, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. ठाण्यातील गावदेवी मैदानात संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान तसेच नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंबा व धान्य महोत्सवाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची तूर 22 एप्रिलपर्यंत केंद्रावर पोहोचली असेल अशांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्या सर्वांची तूर विकत घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी आता पिकवायला आणि विकायला देखील शिकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नाम फाउंडेशन सारख्या संस्थांच्या माध्यमातून आपले धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. मध्ये आम्ही ठिकठिकाणी आंबा महोत्सव घेत आहे, पण त्याच्या जोडीला त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन या ठिकाणी धान्य महोत्सव घेतलेले आहे. राज्य सरकारनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. परत विकवायला शिकला, पण आता माझा शेतकरी विकायला सुद्धा लागला. आणि जी तूर आज राज्यामध्ये ज्या तुरीचा प्रश्न गंभीर उभा राहिलेला आहे, परंतु या ठिकाणी तूर घेऊन बीड जिल्ह्यातून तूर उत्पादक शेतकरी आलेला आहे आणि सेंद्रिय तूर 150 रुपये किलोनं या ठिकाणी तो ग्राहकाला देत आहे. आणि ग्राहक मोठ्या आशेनं ती तूर खरेदी करत आहे की मला सेंद्रिय डायरेक्ट शेतकऱ्याचा चांगला माल या ठिकाणी मिळायला लागला. आणि म्हणून भाजीपाला नियमनमुक्तीच्या नंतर या राज्यामध्ये कडधान्य नियमनमुक्तीचा निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल. आणि उद्या महोत्सव तर ठाण्यामध्ये भरतोच. गेलं एक तर आपला हा आंबा महोत्सव कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठा दिलासा ठरतो. त्याचबरोबर आज महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणजे विशेष करून मराठवाड्यातल्या कोरडवाहू जमिनी ज्यांच्या आहेत अशा शेतकऱ्यांचा धान्य महोत्सव देखील नाम संस्थेला बरोबर घेऊन आपण भरवतोय. आणि आम्हाला शेतकरी दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातला शेतकरी अशा प्रकारचा हा संगम आणि ठाणेकरांनी त्याला अतिशय उदंड प्रतिसाद द्यायला पहिल्याच दिवशी सुरुवात केली आहे. त्याचं निश्चितपणे आम्हाला समाधान आहे. आणि ही चळवळ जी आहे तर शेतकऱ्याला 5 लाखांपर्यंतची कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे, अशी मागणी नाम फाउंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केली. तसेच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणीही झालीच पाहिजे,
असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांची तूर केंद्रावर पडू नाही, परंतु त्यांना पैसे मिळण्यास अजून 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी जाणार आहे. असे असताना देखील त्या शेतकऱ्यांना बँकांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे व्याज माफ झालेच पाहिजे, अशी ही मागणी मकरंद अनासपुरे यांनी केली आहे. कर्जमाफी हा अंशतः उपचार जरी असला तरी ज्यांचं कर्ज कमी आहे 5 लाखापर्यंतचं ज्यांचं कर्ज आहे त्यांना कर्जमाफी द्यायला अजिबात हरकत नाही आहे. त्यातून कसं होतं की आज अडचणीची परिस्थिती आहे. पहा, गतवर्षी अगोदरपर्यंत पाऊस कमी होता, पण मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला. नाम फाउंडेशनने मराठवाड्यात पाण्यासाठीचं 500 किलोमीटरपेक्षा जास्त काम केलं, त्यामुळे पीक फार चांगलं आलं, त्यामुळे तुरीचं उत्पादन खूप वाढलं. पण आता तुरीचं खरेदीच बंद केलेली आहे, म्हणजे एकीकडे पिकवून पण त्याचा काही उपयोग नाही. जी तूर 12,000 रुपये क्विंटल होती ती आज 5,000वर आलेली आहे, म्हणजे तसेही 7,000 रुपये तुम्ही मायनसमध्ये आहेत आणि प्लस अजून घेणार की नाही याविषयीची शाश्वती नाही. तर मला वाटतं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांबरोबर कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या खेळखंडोबा करता कामा नये, कारण ही आपली सगळ्यांची गरज आहे. शेतकरी बांधव आपला आहे, त्यांनी आपल्यासाठी काम, तो सगळ्यात जास्त राबतो की नाही. आता पहा, आपण एवढे उभे आहोत, अजून तो ऊन पण नाही आहे, तरी आपण सगळे घामेजलेल्या अवस्थेत. पण एक शेतकरी कुटुंब उन्हातानाचं राबतं ना, त्यांना जास्त श्रम आहे. मग त्यांच्या श्रमाला न्याय मिळणं, मोल मिळणं ह्यात वाईट काय? त्यामुळे कर्जमाफीचा विचार होणं गरजेचंच आहे 5 लाखापर्यंतच्या. आणि दुसरं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तुम्ही त्वरित अंमलबजावणी केलीच पाहिजे. 100 रुपये जर गुंतवणूक असेल तर 150 रुपये शेतकऱ्याला मिळालेच पाहिजेत, असं मला वैयक्तिक. ठाणे शहरात घर घ्यायचंय तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा. आपल्या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहेत. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटेरियर डिझाईन अशा सर्व सोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर, म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्री कृपा बिल्डर, नंदनवन होम्स, पारसिक नगर, रिलायन्स सुपर मार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022 2543 8242. मोबाईल नंबर 9833 901518. नंदनवन होम्स. आज इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.